ठेवला होता बोलून ठेवलं होतं देऊन देऊन तेवढे नव्हता का मोस्टली. डे 3 आणि आम्ही चाललेलो आहे लग्नाला, म्हणजे बरात. आणि काय म्हणते तुम्ही बघू शकता आधीच्या क्लिप्स मध्ये की आम्ही नवरदेव वगैरे घेऊन सगळं निघालेलो आहे. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गाडी आणली कारण आम्ही गाडीत मागे चाललेलो आहे. सो आजचा जो पूर्ण व्लॉग आहे, याच्या व्लॉगमध्ये लग्नाचे जे सगळे रिच्युअल्स आहे ते सगळं आहे. आणि माझा जो लुक आहे तो कसा वाटते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून टिल दी एंड, म्हणजे तुम्हाला आजचे जे वेडिंगचे जे रिच्युअल्स आहे ना ते सगळे रिच्युअल्स तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही BTS बघून घ्या बिहाइंड द सीन. म्हणजे आत्ता वाजलेले आहे सकाळचे 3:30 वाजलेले आहे आणि आम्हाला वरात घेऊन सकाळी 7 वाजता निघायचं होतं. तर आम्हा सगळ्यांना बिलकुल घाई नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही 3:30 वाजतापासून उठून होतो. आणि जे सगळे जेंट्स होते ते झोपून होते म्हणून आम्हाला जिथे जागा मिळाली तिथे जाऊन आम्ही तयारी केली. आणि ती बिचारी पार्लरले ती पण 3 वाजता आले आणि आमचा नवरदेव झालेला आहे रेडी. वाजा गजानी वरात घेऊन आम्ही एकदम ऑन टाईम पोहोचलेलो आहे. आणि ही आहे नवरीची एंट्री, म्हणजेच माझी वहिनी. बोली ना आल्या ना तुम्ही, आल्या हाय म्हणा, हाय म्हणा. इकडे तर वरातीला हाराडेरा म्हणतात. सो आम्ही हाराडेरा काढून निघालो आमच्या घरी, कारण काटोलवरून पण घरी जायला नियर अबाउट 2 तास वगैरे लागतात. आणि आम्हाला घरी जाऊन डेकोरेशन्स वगैरे पण करायचे होते. सो आम्ही सगळेजण डेकोरेशनसाठी भिडलेलो होतो. म्हणजे मॅक्स टू मॅक्सिमम जितकं चांगलं करू शकता आम्ही तितकं ट्राय केलं. आता तुम्ही एन्जॉय करा उखाणे नवरदेव नवरीचे. ठीक आहे. कोण घेतं पहिले? माझं पण ऐकणार आहे. नागपूरची मोसंबी. अरे चुकलं माझी मुख्यमंत्री. तुम्ही कोण आहे? बरोबर आहे. उपमुख्यमंत्री. पाणी जाते केळीला. तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या ना. तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या.
ठीक आहे चला या. आता आमची बोल ठेवला होता. बोलून ठेवलं होतं देऊन दे तेवढे नव्हता का मोस्टली नाही नाही या. थांबा थांबा तुम्ही बाजूला या. आता यांची झाला या इकडे या. ताई, आता तेच सांगते बाकी काहीच माहिती आहे उजवा पाय बाहेर ठेवा. फुला ठेवा. चला नेक्स्ट स्टेजवर हा पाय ठेवा. स्वतःच्या साड्या सांभाळून हे एव्हरीवन, दिस इज डे 4. आय डोंट नो की मी व्लॉग कसे अपलोड करणार आहे. मी फक्त आणि फक्त शूट केलेले आहे. आज आहे नानोरा रिसेप्शन डे आणि आज आहे नवरदेव नवरीचा नानोरा. तर आम्ही चाललो आहे नानोऱ्याला. सो आज आम्ही काय मस्ती करणार आहोत, आज आम्ही काय मजा करणार आहोत ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. टीम इज ऑन वर्किंग. से हाय हाय मला हाय. गाठजोड्याचे तिकडे कॅशियरला विचार. कॅशियर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही 1001 देणार आहे का? तुम्ही घराची रजिस्ट्री घेऊन आला. बोल कोण जावई तो त्यांना त्यांच्या गाठजोडा. सगळे गेम्स, सगळे जे डान्स आहे, सगळ्याची प्रिपरेशन्स वगैरे आमची झालेली आहे. आणि नवरदेव नवरी पण रेडी झालेले आहे, तेही आलेले आहे. ते पहिले 5 वेळा चक्कर मारेल आणि मग त्याच्यानंतर त्यांचा नानोरा स्टार्ट होईल. आणि डीजेवाला वगैरे एव्हरीथिंग इज रेडी. सो एन्जॉय अवर गेम्स. लग्नाच्याच दिवशी राहुल घरी गेले होते, म्हणजे सासरी. तर म्हणून त्यांना आज नानोऱ्याच्या वेळेस यायला थोडा वेळ झाला. आणि बघा आल्या आल्या म्हणजे आमच्यावर कसे भिडले, कारण आतापर्यंत मी माझ्या सगळ्या बहिणींकडून नेक काढला होता. सो हाच एक चान्स होता की ते लोक आमचा गाठजोडा पकडायला आणि त्यांना नेक मिळेल. सो आम्ही इथे पण खूप एन्जॉय केला. म्हणजे 5 जोडप्यांची आंघोळ वगैरे करते, तर त्याच्यातलं जे 5वं जोडपं होतं ते आमच्या दोघांचं होतं जोडपं. सो अशी आम्हाला नानोऱ्यामध्ये खूप मजा आली. आम्ही हळद खेळलो, कारण हळद त्या दिवशी रात्री झाली त्यामुळे आम्ही खूप काही हळद खेळलो नाही. तर आज हळद उतरवते, तर आज आम्ही हळद वगैरे उतरवली, हळद वगैरे खेळलो. नंतर आम्ही सगळ्यांनी आंघोळी वगैरे आटोपल्यानंतर इथे अशी पद्धत आहे की सत्यनारायणाच्या कथेच्या आधी आम्ही पहिले देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो, त्याच्यानंतरच सत्यनारायणाची कथा होते. सत्यनारायणाची कथा वगैरे आटोपली, त्यावेळेस मी झोपली होती म्हणून मी ते काही शूट केलं नाही. आणि मग नंतर त्यांनी 5 बायाला हळदी कुंकू वगैरे दिलं, म्हणजे त्याला वाण म्हणतात. सो असा होता आजचा दिवस. आणि रिसेप्शनच्या नावावर मी फक्त आणि फक्त एकच क्लिप शूट करू शकली आणि ती तुम्ही बघू शकता. हे एकच क्लिप मी रिसेप्शन नावावर शूट केली, कारण आम्ही फक्त आणि फक्त फोटो काढण्यामध्येच बिझी होतो, म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे शूट केले नाही. आणि असा होता माझा रिसेप्शनचा लुक कसा वाटला मला नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.